या व्हिडिओमध्ये आपण गणपतीचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पेणमध्ये भेट दिली आहे। दरवर्षी याच पेणमधून गणेशोत्सवासाठी 1.5 ते 2 करोड मूर्त्या या पाठवल्या जातात। या व्हिडिओमधून आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न केला, म्हणजे बुकिंग, किंमत, डिलिव्हरी आणि इतर गोष्टी। वेशभूषा वगैरे एवढ्या सगळ्या भारी आहेत ना। 8 ते 10 हजार मूर्त्या होतील। एका साईडला ऑर्डर रॅक आहे आणि एका साईडला आपण स्टॉक बनवून ठेवलेला आहे। पण मूर्त्या साऊथ आफ्रिकेला, कॅनडाला, लंडनला। आणि मला हा वाला एकदम मस्त वाटतोय। आणि त्याच्या बाजूला ज्या 3 मूर्ती आहेत ना, ते पहिल्यांदा पेणचे गणपती बघण्यासाठी आलो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता आपण आहोत पेणमध्ये, जे गणपतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। दरवर्षी याच पेणमधून सुमारे 1.5 ते 2 करोड मूर्त्या, या गणेश मूर्त्या इथून पाठवल्या जातात, म्हणजे गणेशोत्सवासाठी। ही आपली गणेशोत्सवाची पहिलीच व्हिडिओ, म्हणजे गणेशोत्सव 2024ची। ज्या गणपतीची, ज्या गणेशोत्सवाची आपण वर्षभर वाट बघत असतो, जो गणेशोत्सव आपण 11 दिवस साजरा करतो, त्याच गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मूर्त्या या ठिकाणी दिवाळीपासून, म्हणजे गणपतीच्या विसर्जनाच्या नंतर बनवायला सुरुवात होतात। या पेणमध्ये आपण फर्स्ट टाईम आलो, म्हणजे मी फर्स्ट टाईम या ठिकाणी आलो। तर इकडे आपण बघणार आहोत कशा प्रकारे म्हणजे स्वरूप असते कामाचं, कारण वर्षभर जे काम चालू असते त्याचं ऑब्व्हियसली सर्व पसारा खूप मोठा असणार आहे। म्हणजे गणपतीच्या मूर्त्या आपल्याला किती बघायला मिळणार, त्याची किंमत काय, बुकिंग कशी करायची, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी आपल्याला कुठली गणेश मूर्ती नवीन बघायला मिळणार आहे, सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला, गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, आता आपण या हायवेला आहे आणि हायवेच्या इथे बाजूलाच असलेल्या श्री स्वप्नील आर्ट्स या ठिकाणी आपण जाणार आहोत मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती। खूप मोठा या ठिकाणी हा कारखाना आहे, इथे आपण जाणार आहोत। हे बघा, या ठिकाणी घुसल्या आतमध्ये बघा, इथे सर्व मूर्त्या आहेत ज्यांच्यावरती काम करणं बाकी आहे, म्हणजे कलरिंग काम वगैरे। इथे या लाईनीमध्ये सर्व या मंडळाच्या मूर्त्या दिसतात। म्हणजे ही मूर्ती जवळपास सांगतो 1 फुटाची मूर्ती असेल। आणि इथे बघा कलरिंग काम वगैरे आतमध्ये काय, हां हे बघा दगडूशेठ हलवाईची गणपती, जो पुण्यामधला गणपती आहे, मोठी मूर्ती आहे, म्हणजे 4.5 फुटाची वगैरे, मस्त एकदम बसली आहे। आता आपण आतमध्ये जाऊया, चला। गणपती बाप्पा। तरी बघा आपल्यासोबत शुभम आहे। शुभम, काय कसं आहेस? नमस्कार। हां नमस्कार। यावर्षी कशी, गणपतीला अजून 2.5 महिने बाकी आहेत, पण तयारी वगैरे कशी चालू आहे? तयारी जोरदार चालू। हां, आणि यावर्षी आपल्याकडे कारखान्यामध्ये किती मूर्त्या आहेत तरी? यावर्षी आपल्या 8 ते 10 हजार मूर्त्या होतील। 10,000 मूर्त्या? ओके। आणि पेणमध्ये आपलं हे कितवं वर्ष आहे? पेणमध्ये यंदा हे आपलं दुसरं वर्ष आहे। दुसरं वर्ष, बरोबर। आणि गेल्या वर्षी आपण किती मूर्त्या तरी इकडे तयार केल्या होत्या? गेल्या वर्षी आपण 6,000 मूर्त्या केल्या होत्या। 6,000 गेल्या वर्षी, ओके। आणि या इथे आता मूर्त्या ज्या रेडी झाल्या त्या आता म्हणजे डिलिव्हरी त्यांची सुरू होते आहे का? आतापासून आता आपले जे होलसेलवाले कस्टमर असतात ना, यांच्या गाड्या भरून घेऊन जायला चालू केलेत मूर्त्या। होलसेल म्हणजे जे आपल्या एरियामध्ये जे गणपती विकत असतात वगैरे, ते बरोबर। ओके, ते लोक आतापासूनच ते त्यांच्या इकडे म्हणजे डिस्प्ले लावण्यासाठी घेऊन जाणार ते। ओके। मग आता होलसेलचं आता चालू असेल की बंद असेल? होलसेल आता बंद व्हायची वेळ आली। आपली होलसेलची बुकिंग ही डिसेंबर महिन्यात चालू होती। ओके। मग आता समजा कोणाला रिटेल वगैरे पाहिजे असेल तर या ठिकाणी येऊ शकतात, त्यासाठी आपल्याकडे आता संपर्क करू शकतो। ओके। इथे आपण बघू शकतो, हे बघा सर्व प्रकारच्या मूर्त्या दिसतात या ठिकाणी। आणि सगळ्या मूर्त्या आपल्याकडे सर्व वेशभूषा केलेल्या असतात ना? सर्व बऱ्यापैकी मूर्त्या, म्हणजे 80% मूर्त्या आपल्याकडे वेशभूषा केलेल्या असतात। हां, आणि बाकीच्या असतात त्या नॉर्मल असतात, पेंटिंगवाले। ओके। हे बघा, इकडे आपण बघू शकतो सर्व प्रकारच्या मूर्त्या दिसतात। हे बघा, या ठिकाणी लालबागचा राजाची पण प्रतिकृती आहे। आणि समोर या सर्व पिशव्या लावलेल्या आहेत, त्या एकदम म्हणजे फुल रेडी आहेत, त्या पूर्ण रेडी मूर्त्या आहेत। त्यांचं काम पूर्ण झालं आहे, त्यामुळे त्यांना धुळीपासून वाचवण्यासाठी आपण पिशव्या घालून ठेवलेल्या। हां, हे बघा, आपण इथे आपण बघू शकतो, समोर आपण जातोय तिकडून गणपती सर्व रेडी आहेत लाईनीमध्ये। आपण बघू शकतो सगळे गणपती आहेत। एका साईडला ऑर्डर रॅक आहे आणि एका साईडला आपण स्टॉक बनवून ठेवलेला आहे। ओके, म्हणजे या साईडच्या मूर्त्या त्या जाणार आहेत, त्या बुकिंगच्या आहेत पूर्ण, आणि याच्या बुकिंग अजून यायच्या बाकी आहेत। ओके। हे बघा सर्व म्हणजे आपल्याकडे आता यावर्षी सर्व पीओपीच्याच मूर्त्या आहेत ना? पीओपीच्या पण होत्या, मातीच्या पण होत्या, पण मातीच्या मूर्त्या आपण बऱ्यापैकी सगळ्या एक्सपोर्ट केलेल्या आहेत। ओके। मागच्या वर्षी यावर्षी पण मूर्त्या साऊथ आफ्रिकेला, कॅनडाला, लंडनला, अच्छा, सर्वत्र गेलेल्या आहेत। म्हणजे आपल्या मूर्त्या पूर्ण जगामध्ये चाललेल्या आहेत, सगळीकडे जातात। हां, भारी भारी। आणि यावर्षी असं कुठला गणपती आहे का जो यावर्षी नवीन आलेला आहे, असं म्हणजे त्याची म्हणजे गणपतीची मूर्ती यावर्षी नवीन वाटते अशी? काय म्हणतो? अच्छा, राम अवतार, म्हणजे आता आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी। ओके, बघूया आपण ते। आणि समजा इथे कोणाला यायचं असेल तर कोणी, म्हणजे इथे यायचं असेल तर कसं यायचं कोणी पण? पेन खोपोली बायपास रोड आहे आपला, बाहेरचा हायवे, परमार फार्म हाऊसच्या बाजूला। ओके। आणि अजून एक होतं की बुकिंगचं कसं काय असेल, जर इकडे कोणाला बुकिंग करायचं असेल तर? बुकिंग म्हणजे गणपती समजा कोणाला बुक करायचं स्वतःच्या घरचा बुकिंगसाठी आता बुकिंग आपली चालू आहे। इंस्टावरनं समोर एखादा फोटो पाठवला किंवा ऑनलाईन कॉन्टॅक्ट केला तर आपण डिलेवरी पण करतो। मुंबई, पुणे, संभाजीनगर, गुजरात या सर्व साईडला आपण डिलेवरी पण देतो। ओके। आणि आपलं जे वरळीचं जे गणपतीचा कारखाना आहे
तिकडली आणि इकडली बुकिंग ही सेपरेट आहे ना? दोन्हीकडे वेगवेगळे आहेत. तिकडे तुम्हाला मुंबई सोयीस्कर म्हणजे सगळ्यांना मुंबईला त्या साईडलाच व्हिजिट द्यावा, या साईडला पुणा वगैरे त्या साईडला सगळे या साईडला येतात बुकिंगसाठी. ओके, म्हणजे तुम्ही कुठे राहता त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही जर या पेणच्या जवळपास एरियामध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी गणपती बुक करू शकतात, आणि जर तुम्ही मुंबईला असाल तर तुम्ही मुंबईला गणपती बुक करू शकतात. आणि आता होलसेलचं तर आता काही ऑप्शन नाही ना, म्हणजे आता होलसेल आपण करू, पण जे अवेलेबल असेल ते घ्यावं हां, लागेल. जर नवीन फोटोने आपण बुकिंग आता सध्या घेत नाहीये. हां, आणि जर कोण आता लेट वगैरे आलं तर होलसेलने त्याला मिळू पण शकत नाही. येऊ शकेल, पण त्याची क्वांटिटी किती असेल. बरोबर आहे, क्वांटिटीवर पण डिपेंड आहे. ठीक आहे, चला आपण पहिला रामाची मूर्ती बघूया, नंतर पुढे बघूया. हे बघा, आपण या ठिकाणी बघू शकतो खूप साऱ्या गणपतीच्या मूर्त्या, सगळ्या रॅक वगैरे सगळे भरलेले आहेत. हे बघा, इथे वेशभूषेचं वगैरे कामं चालू आहे. बघा, ऐक ना, आतापर्यंत तुला या पेंटच्या कारखान्यामध्ये तुला कसं वाटलं? असं वाटलं की एक नंबरच आहे. आणि जर आता इथे स्वतःचा गणपती बुक करायला आले असते ना, तर खरंच मला कळलं नसतं हां, की कारण कुठलं हे करू. आणि कारण वेशभूषा वगैरे एवढ्या सगळ्या भारी आहेत ना की फुल कन्फ्यूज होणार. हां, एकापेक्षा एक वाले आहेत. आणि गणपतीच्या पोच पण आहे ना, आता ही श्रीकृष्णाचा आहे इथे बघ. या गणपतीची पण पोच खूप छान वाटते ना, मस्त वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे. बघा, हंसावरती आहे, हातामध्ये मोदक घेतलेला आणि वेल्वेटचं या ठिकाणी सर्व धोतर वगैरे. काय अरे हां, एक नंबर वाटते. हा पण छान आहे. मस्त आहे. कलरिंग अजून झालं नाहीये त्याचं तरी हां, बघ किती फक्त छान. डोळ्याची आखणी केलेली आहे बस. अजून बाकी डोळेच या बोलते ठिकाणी एकदम. सर्व महिला मंडळी वगैरे सर्व कामं करतात या ठिकाणी. गणेशोत्सव जसजसा जवळ येतो तसतशी इकडली सर्व लगबग वाढत जाते. यावर्षी रामाच्या मूर्ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. हां, यावर्षी बघा रामाच्या मूर्त्या खूप आहेत या ठिकाणी. पहिली मूर्ती ही आहे, मला वाटतं 1.25 फुटाची असेल ना ही? नाही, 1.5 फुटाच्या वर. अच्छा, 1.5 फुटाची आहे. बघा, रामाची मूर्ती या ठिकाणी बघा धनुष्य बाणाचं आहे आणि त्याच्यावरती गणपती पण बसले आहेत. आणि केस बघा एकदम खरी लावली आहे. गणपती एकदम मस्त वाटतोय. आणि त्याच्या बाजूला ज्या 3 मूर्ती आहेत ना, ते ॲक्च्युली सेमच आहेत, फक्त त्याच्यामध्ये ना कलरच्या शेडिंगमध्ये डिफरन्स आहे. हा थोडा पिस्ता आहे आणि हा ग्रीन आहे. या जर 3 मूर्त्यापैकी तुला जर चॉईस करायचं सांगितलं तर कुठली चॉईस करशील? मला ही आवडली आहे, पण ही क्यूट मस्त वाटते. हां, म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये आणि या मूर्तीमध्ये ॲक्च्युली कन्फ्युजन होईल. आणि तुला माहिती आहे तिचा अजून गोल्डन कलर मारायचा बाकी हा, आहे, अजून दागिने तो वगैरे मारल्यावरती अजून भारी वाटेल. हा. चल. तसंच तू बघितलंस की कपड्यांमध्ये व्हेरिएशन आहे, त्यासाठी हां. आपल्याला कपडे ऑर्डर करावे लागतात. सारे कपडे अशा वेगळे व्हेरिएशन आपल्याला ठेवावे लागतात. ओके, हां बघा इथे. हां, वेशभूषासाठी सर्व कपडे, लेस वगैरे म्हणजे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आणावं लागत असेल ना ते, एवढ्या मूर्त्या. मध्ये घ्यावं लागतं हे सगळं. हां, कारण एवढ्या मूर्त्या म्हटल्यावरती तेवढं आणावंच लागणार. 7 ते 8 हजार मूर्त्या सजवायच्या असतात, त्यासाठी तेवढा मोठा पूर्ण स्टॉक भरावा लागतो. हां, आणि ती मगाशी बोललं ती अयोध्येमधील प्रभू श्रीरामाची ती कुठे आहे काय? ठीक आहे, बघूया तिचं. त्या मूर्त्या आहेत ज्या प्रभू श्री रामाच्या ज्या अयोध्येमध्ये स्थापन केलेल्या तशा आहेत. आणि मस्त वाटतं, एकदम वेशभूषा वगैरे केलेली आहे. आणि इथे समोरासमोर आपल्याला बघा डिफरन्स कळून येतो 2 कलरमधला. आणि सर्व धोतर वगैरे नेसवलं ते पण खूप छान वाटतं. आणि गणपतीचा ॲक्च्युली चेहरा आहे ना, खूप मस्त वाटतं. हा पण छान आहे आणि हा पण छान आहे. मग आता हे 2 स्किन टोन आहे, त्याच्यापेक्षा अजून व्यतिरिक्त कुठले कुठले अजून असतील? आपल्याकडे एक ग्रे टाईपमध्ये एक शेड आहे. ओके. आपला नॉर्मल स्किन टोन पण आहे. ओके, म्हणजे जर कोणाला वेगळे वेगळे जसं पाहिजे. हवं असेल तसं आपण ओके. बनवून देऊ शकतो रामाच्या मूर्ती. हां, आणि अजून एक होतं की डिलिव्हरीचं कसं काय असेल, जर कोणी घेतली तर डिलिव्हरी वगैरे? रामाची मूर्ती डिलिव्हरी करणं शक्य नाही. नाही, दुसऱ्या कुठल्याही असं 2 फुटापर्यंत आपण डिलिव्हरी इझी करू शकतो, कुठेही करू शकतो. म्हणजे मुंबईत, महाराष्ट्रात, पूर्ण इंडियामध्ये आपण 2 फुटाची मूर्ती कुठेही पाठवू शकतो. पण पीओपीची मातीची मूर्ती आपल्याकडे आता अवेलेबल पण नाहीये आणि मातीची मूर्ती डिलिव्हर पण होणार नाही. हां, तेवढं रिस्क पण असते त्या ते. मूर्तीमध्ये रिस्क असते. हां, मस्त वाटते ॲक्च्युली ही मूर्ती. आणि अजून एक गोष्ट, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कसं, गेल्या वर्षी ॲक्च्युली मी व्हिडिओ केला ना, तर कुठे कुठे मला कमेंटमध्ये प्रश्न विचारण्यात आले की तरी आपल्याकडे 1 फुटाच्या गणपती जर घ्यायचा झाला तर तरी रेंज काय असते त्याची? 1 फुटाच्या गणपतीची रेंज आपली सर्वसाधारणपणे 1,500-2 हजार रुपयापर्यंत असते. 1,500-2 हजार रुपये. पण तो गणपती कसा आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. म्हणजे जर काही नॉर्मल गणपती 1.25 फुटाचा असतो, काही गणपती 1 फुटाचा असतो. थोडी साईज वर खाली असते, तशी प्राइसिंग वर खाली असते. हां, आणि शेवटी कोणाकोणाला वेशभूषा केलेली असते, कोणी चार्जेस थोडे वेगळे असतात. हां, आणि कोणी नॉर्मल कुठले असतात, कुठले कुठले असतात. 1.5 फुटाची मूर्तीची प्राइस आपल्याकडे 5,000 रुपयापासून चालू होते. ओके. वेशभूषा आणि जरी घरचा गणपती जर कोणाला बुक करायचा असेल तर जास्तीत जास्त ते कधीपर्यंत बुक करू शकतात? 1 महिना अगोदर जास्तीत जास्त. म्हणजे गणपती समजा आता मला वाटतं 7 सप्टेंबरला आहेत, 7 ऑगस्ट पर्यंत गणपती जर बुक केलं तर ते त्यांना मिळून जातील. ओके. आता हे गणपती चालले म्हणजे आता चालले ते पुण्याला. आता आज पुण्याची डिलिव्हरी आहे काय? ओके, पुण्याची डिलिव्हरी आहे. म्हणजे बघ गणपती कुठे, आणि ते आउट ऑफ जे जातात मग ते कसे, म्हणजे ते आउट ऑफ जातात, ते कारवरून जातात. ते जवळपास 1.5 महिना आधी आपल्याकडनं गेलेले आहेत सगळे गणपती. अच्छा, मग ते बॉक्स पॅकिंग वगैरे सगळं बॉक्स पॅकिंग वगैरे करून द्यावे.
तेव्हा बाहेर आपण जेव्हा आउटडोर पाठवतो ना हां तेव्हा अशी तयारी करावी लागते. पूर्ण स्टिकरिंग वगैरे, कार्टूनचा प्रत्येक कार्टूनचा नंबर वरती फ्रेजाईल वगैरे. ओके. आणि पूर्ण बॉक्समध्ये पॅकिंग. हे कशासाठी असणार? ते फ्रेजाईल असतं. ते फ्रेजाईल म्हणजे आतमध्ये काचेची वस्तू, एकदम नाजूक वस्तू आहे. अच्छा, म्हणजे तशी त्यासाठी ते बाहेरून लावावं तुम्ही लागतं. केअर करा असं, म्हणजे हा मेसेज आपण बाहेर स्टिकर बाहेर लावणार असं. आणि हे आपण ॲड्रेस म्हणजे मेड इन इंडिया आणि हे टोरंटोला जाणार आहेत ना मूर्त्या? ओके, म्हणजे मुंबई, पुणे, वर्ल्ड, पूर्ण लंडन बिंडन Capture करायचं. हां सगळं कॅप्चर करायचं आपण. हे असंच आहे. हा व्हाईटवाला गणपती पण मस्त वाटतं, एकदम सिम्पल असा. पगडीवाले हां सगळ्या प्रकारचे आहेत, फेटे आहेत, पगडी आहे, केस आहे आणि पगडीमध्ये पण वेगळी वेगळी व्हरायटी आहे. आणि मला हा वाला एकदम मस्त वाटतं. आणि ही सार्वजनिक मूर्ती आहे ना? आणि सार्वजनिकच्या मूर्त्या तरी किती फुटापर्यंत वेगळे असतील? 8-10 फुटापर्यंत आपण करतो, पण 6च्या वेळेसवाल्या मूर्त्या करतो आपण. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणजे कोणी सांगू शकत नाही की आपल्याला अशीच हवी वगैरे. ओके, ती एंट्रन्सला होती ती पण मोठीच मूर्ती आहे ना, 8-9 फुटाची असेल ती. ओके, हे बघा या ठिकाणी अशा प्रकारचे सार्वजनिक गणपती पण आहेत. तर तुम्ही सार्वजनिक गणपती जर तुमची बुकिंगची जर काही हे असेल तर तुम्ही या ठिकाणी बुकिंग करू शकतात. आता प्लॅस्टिक मूर्त्या म्हणजे बाहेर काढून ठेवल्या म्हणजे चालल्या ना आता? ओके, हे बघा एवढ्या मूर्त्या आहेत, खूप साऱ्या मूर्त्या आहेत. जिकडे बघावं ना तिकडे आपल्याला गणपती बाप्पा दिसत आहेत आणि सर्व महिला वगैरे या ठिकाणी कामासाठी आहेत. इकडे या ताई पण गणपती रंगवण्यासाठी आलेले आहेत. ताई तुम्ही किती वर्षापासून येतात इकडे? दुसरं वर्ष आहे. दुसरा वर्ष. आणि तुम्ही पूर्ण म्हणजे गणपतीच्या अगोदरचे दिवस कलर काम वगैरे तुम्ही सर्व करता? यापूर्वी तुम्ही शिकले की इकडेच करून म्हणजे करूनच? कसं वाटतं तुम्हाला इकडे गणपती रंग? हां, आणि ॲक्च्युली जे मुंबईला वगैरे जे गणपती येतात ते खूप सुंदर असतात. म्हणजे मी पहिल्यांदा इथे पेणला आलो, पण इथे ॲक्च्युली महिला बघून मला जास्त बरं वाटलं. नाव का तुमचं? वैशाली. तुम्ही राहिला इथे जवळच? ओके. हे बघा इकडे दुसऱ्या ताई आहेत. ॲक्च्युली तुम्ही जो गणपती घेतला तो एकदम म्हणजे बघण्यासारखं आहे, कॅरमचा आहे. कॅरम फक्त आपण खेळताना माहिती आहे, गणपती खेळताना पहिल्यांदा बघितलं. ठीक आहे. आता का तुम्ही कलरचं काम चालू आहे का? ओके, तुम्ही पण राहिला इथेच? आणि तुम्ही इथे किती वर्षापासून आहेत? पहिलंच वर्ष आहे. आणि पहिल्या वर्षी तुम्ही डायरेक्ट शिकलात? मस्त. हे बघा या ठिकाणी एक लाकडावरती गणपती आणि याचं कलर काम बाकी आहे. ॲक्च्युली हा कलर गणपती मग थोडा जाकीत फिरवा ना. हां मस्त वाटतं गणपती, एकदम भारी. आणि केस बेस त्याच्यामुळे तर अजून चांगलं वाटतं. ठीक आहे, हो थँक्यू. चला काय इथे आपण जिथे आता आलो आहोत ना त्या ठिकाणी आपल्याला सर्व कच्च्या मूर्त्या दिसत आहेत. कच्च्या म्हणजे कसं पूर्ण व्हाईट, फक्त गणपती सर्व रेडी केलेले. या गणपतीवरती सर्व काम चालू असणार आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये. बघा अगदी एक अर्ध्या फुटापासून घरगुती गणपती, सार्वजनिक सर्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि खूप साऱ्या मूर्त्या आहेत, जिकडे बघावं तिकडे आपल्याला गणपती बाप्पा दिसत आहेत. ते बघा खूप लांबपर्यंत. आणि इकडे बघा सेम टाईपचा गणपती आहे आणि सेम रॅकमध्ये ठेवलेले आहेत. हे बघा इथे श्रीकृष्ण आहेत, इथे मोराचे आहेत, सगळ्या सेम मूर्त्या एकाच टाईपला ठेवलेल्या आहेत. आणि इकडे बघा प्रभू श्री रामाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या लाईनीमध्ये ठेवलेल्या आहेत. चला आपण बाहेर जाऊया. त्या साईडच्या आपल्या बऱ्यापैकी मूर्त्यांचं काम झालेलं हां. आहे. या मूर्त्या आपण कामासाठी घेणार आहोत. आपण त्या कशा कच्च्या मूर्त्या म्हणजे रॉ मूर्त्या आपण सेल करत नाही. हां. कस्टमर बऱ्यापैकी येतात, त्यांचा रिस्पॉन्स असतो की बाबा आम्हाला कच्ची मूर्तीच दे. हां, कारण काय काय ना आपल्या इथे कच्च्या मूर्त्या आपण देतच नाही कोणाला. हां हे बघा या ठिकाणी केसांचं काम चालू आहे, ओरिजिनल केस. हे नाव का तुझं? गौरी. गणपतीची गौरी. मम्मी गौरी. हां गणपती मस्त वाटतं ना. इकडे पण लोढा घेतला आणि मेन म्हणजे बघ लोढ्यावरती उंदीर मामा आहे. आणि केसांचं काम करते ही. तू वेशभूषा पण करतेस म्हणजे सगळं सजवायचं सगळं? आणि कलरिंगचं पण काम करते. हुशार आहेस. शिकली आहेस तू? 2 वर्ष झालं. हां म्हणजे 2 वर्ष ह्याच्यामध्ये शिकलीस तू? म्हणजे आता तू इथेच येऊन शिकलीस की इथेच येऊन? अच्छा मस्त करते बघ ना, एकदम प्रॉपर सगळं. आणि गणपती बघ ते लावल्यावरती रूप बघ अजून चेंज झालं ना. या ठिकाणी पहिली मूर्ती आपल्या इकडे आलेली आहे, ही पण मस्त वाटते ना. आणि ही पण मोठी म्हणजे मोठ्या मूर्तीची प्रतिकृती आहे. वाव, हा पण भारी वाटतोय. हा इथे मित्रा तू बॉडी कलरचं काम करतोय काय? अच्छा, किती वर्षापासून करतो तू इकडे? 4-5 वर्ष. मस्त. म्हणजे ते शाईन वरती येते त्याचं काम चालू आहे का ते? अच्छा. तरी बघा आता आपण या कच्च्या गणपतीजवळ आलो आहे. म्हणजे यांचे सर्व फिनिशिंग वगैरे करतात आणि त्याच्यानंतर ते कलरसाठी येतात. इथे 2 मित्र आहेत, ते काम करत आहेत. नमस्कार दोघांना पण. हां नाव का तुमचं?
कृष्णा आणि तुझा मच्छिंद्र. अरे नाव मस्त आहे, देवांची आहेत दोघांची पण. आणि किती वर्ष तुम्ही याच्यामध्ये काम करताय? 7 वर्ष. ओके. आणि किती 3.5 फुटाची एक मूर्ती असेल ना? 5 फुटाची आहे. ओके. आणि तुम्ही मग तुम्ही हेच काम करतात की बाकी कलर वगैरे सगळं करतात? सगळं म्हणजे ऑल इन वन आहेत तुम्ही. ओके. म्हणजे आता गणपतीच्या सीझनमध्ये तुम्ही या ठिकाणी असतात. ओके. आणि राहणार इथेच आहेत का जवळचे? ओके ठीक आहे, चला थँक्यू. चला. चल शुभम, येतो. थँक्यू. एवढ्या वेळात वेळ काढलास, चांगली माहिती दिलीस. कारण कसं मी आजपर्यंत गणेशोत्सव आपला कसं मुंबईला कसं असते 2-3 महिने आधी पहिले वर्कशॉप वगैरे ओपन होतात आणि मोठे मोठे गणपतीकडे बनवले जातात. पण इकडला एवढा मोठा कारभार आहे तुम्ही पहिल्यांदा बघितला. म्हणजे आपल्याला ते 11 दिवस दिसतात, गणपतीची मूर्ती दिसते, पण हे खूप आहे. म्हणजे हां, कारण आता ते माझ्यासमोर ते पुण्यावाले आलेले, मग ते चॉईस करणार, मग ते तुला ऑर्डर देणार, मग इथून तो टेम्पो आला, तो टेम्पो निघणार. ठीक आहे, तुला ऑल द बेस्ट. आणि तुझी भेट दिली आम्हाला स्वप्नील आर्ट्सला पेनला, खूप खूप धन्यवाद. दरवर्षी तुम्ही येता वरळीला, यंदा तुम्ही पेनला भेट दिली त्याबद्दल. हां, वरळीची पण आपण करू. म्हणजे वरळीचं आपण मगाशी बोलल्याप्रमाणे वरळीच्या लोकांनी तिकडे काही ते बुकिंग करायची. मूर्त्या मुंबईतल्या लोकांच्या जवळपास त्यांच्या ज्या घरगुती मूर्त्या आहेत त्या मुंबईतून बुकिंग केलं तर बरं पडतं, म्हणजे गोंधळ होणार नाही. पेन मुंबई थोडं डिस्टन्स थोडं लांब. आणि बुकिंगसाठी नंबरचा काय, कुठला नंबर? बुकिंगसाठी तुम्हाला माझ्याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं लागेल. नंबर असेल 9930263673. ओके. आणि अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर तुला मी देईन, मग तो डिस्क्रिप्शनमध्ये. हां, तो स्क्रीनवरती इथे दिसेल लोकांना. ठीक आहे, चालेल. थँक्यू. गणपती बाप्पा. तर चला मित्रांनो, आता आपण या स्वप्नील आर्ट्समधनं निघतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा पेंटचे गणपती बघण्यासाठी आलो होतो आणि एक्सपिरियन्स सांगाल तर वेगळा होता काहीतरी. कारण की मी पहिल्यांदा एवढ्या मेजॉरिटीमध्ये बघितले. म्हणजे आजपर्यंत फक्त मी ऐकून होतो की म्हणजे इथे जास्त गणपती बनवले जातात, खूप अगोदरपासून बनवले जातात. खरं बघायचं झालं ना तर खूप कष्ट असतात आपल्याला. म्हणजे कसं आहे की जी गोष्ट दिसत नाही त्याच्याबद्दल आपल्याला तेवढी कल्पना येत नाही. पण कसं गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी गणपती बनवण्यासाठी घेतात. दरवर्षी 1.5 ते 2 करोड गणेश मूर्ती या पेंटमधून जातात. म्हणजे काही खायचे काम नाही. किती मोठी उलाढाल असेल या ठिकाणी. मेहनत पण तेवढीच आहे. खूप वेगळे गणपती बघायला मिळाले. आता एकाच कारखान्यामध्ये बघायला गेलो तर 8 ते 10 हजार गणेश मूर्ती होत्या. आणि मगाशी धनश्री बोलल्याप्रमाणे जर आपण या ठिकाणी चूज करण्यासाठी आलो तर 100% आपण कन्फ्यूज होणार की कुठला गणपती घ्यायचा. तर अशा प्रकारे होतं. तुम्हाला बुकिंग वगैरे सगळं सांगितलं, ॲड्रेस सांगितलं कसं यायचं तर. पण तुम्ही या साईडचे असाल तर स्वप्नील आर्ट्सच्या पेंटच्या तुम्ही या कारखान्यामध्ये नक्की भेट देऊ शकता. खूप चांगले गणपती आहेत. यांचं इंस्टाग्रामचा पण पेज आहे, तुम्ही त्या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता. तुम्हाला जर तिकडे कुठला गणपती आवडला तर स्क्रीनशॉट काढून त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्या गणपती तुमचा बुक करू शकतात. तर आता आपली गणेशोत्सव 2024ची पहिली व्हिडिओ संपलेली आहे. पुढच्या या गणेशोत्सवाच्या व्हिडिओ टप्प्याटप्प्याने तुम्हाला दरवर्षीप्रमाणे येतच राहतील, ज्या सर्वांच्या फायद्याचे असतील. तर आता हा व्लॉग इथेच थांबवते. खूप गरमी झाली आहे, पावसाळ्याचे दिवस आहे पण अक्षरशः भिजलो आहे आणि इथे सगळं गरमी, सगळे काही नाही काय काम चालू होतं. तर आता निघते आपण. हा व्लॉग कसा वाटतं नक्की कळवा. चॅनलवर नसल्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा. टाटा केलास ना. चला बाय बाय.